आता सध्या पिरियड उशिरा येणं, सायकल इरेग्युलर चालणं, हो. हे नॉर्मल आहे का शरीर आपल्याला काहीतरी संकेत देत असतं? ऍक्च्युली शरीर आपल्याला संकेत देतच, कारण आपलं शरीर त्यासाठीच जे तयार झालं की प्रत्येक वेळेला ते सिग्नल देतं, कधी इग्नोर करतो. मॅम, जसं तुम्ही इतकं छान सांगितलं योगा तर आजच्या बिझी वर्किंग वुमेनसाठी अशा 3 कोणत्या गोष्टी त्या त्यांनी कंपल्सरी वीकली करायलाच हव्या, ज्याच्याने त्यांचा जसं स्ट्रेस, एन्झायटी ह्या गोष्टी कमी होतील. स्ट्रेस आणि हार्मोनल इनबॅलन्स त्याच्यात किती संबंध आहे? नमस्कार, मी शिल्पा वानखेडकर, को फाउंडर ऑफ ग्रो ॲप्स. एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक स्त्री, प्रत्येक कुटुंबाशी जोडलेला आहे, वुमन्स वेलनेस. आज करिअर, फॅमिली, एक्सपेक्टेशन हे सगळं सांभाळताना स्त्रिया मात्र आपलं आरोग्य मागे ठेवतात. थायरॉइड, मोनोपॉज, पीसीओडी, स्ट्रेस, एन्झायटी हे इतकं कॉमन झाले की आपण त्याला नॉर्मल समजू लागलो आहोत. पण खरंच ते नॉर्मल आहेत का? आयुर्वेद आणि योगा आजच्या आधुनिक जीवनात किती रिलेव्हंट आहे हे बघण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर हेमा गुंजाळ मॅम. डॉक्टर हेमा गुंजाळ मॅम ह्या BMS डॉक्टर, सर्टिफाईड योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आहेत. त्या योगा आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून महिलांच्या हॉलिस्टिक आरोग्यावर काम करतात. त्यांचा यूट्यूब चॅनल डॉक्टर हेमास योगा हा योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि बॅलन्स लाईफस्टाईलवर मार्गदर्शन करतो. डॉक्टर, तुमचं एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये मनापासून स्वागत. थँक्यू शिल्पा, माझं खूप छान तू परिचय करून दिलाय. आणि मी परत एकदा माझा परिचय सांगते की नमस्कार, मी डॉक्टर हेमलता गुंजाळ, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. तर मी आज खूप एक्सायटेड आहे की आज शिल्पाबरोबर गप्पा मारताना माझं जे काही नॉलेज आहे ते माझ्या इतर मैत्रिणींबरोबर मला शेअर करायला नक्कीच आवडेल. या नॉलेजचा जर त्यांच्या आयुष्यावरती काही तर फायदा झाला तर याचा मला नक्कीच आनंद होईल. सो अगेन थँक्यू. थँक्यू मॅम. मी पण खूप एक्साइटेड आहे, कारण माझेच इतके प्रश्न आहे आज तर तुमच्याकडे. मॅम, माझी एक तर पहिला प्रश्न हाच आहे, क्युरिओसिटी, का डॉक्टर आणि मग योगाकडे तुम्ही म्हणजे योगाकडे ह्या क्षेत्रात कसं काय गेलात? तर मी सर्वप्रथम की मी सांगितलं जसं माझ्या इंट्रोमध्ये की मी आयुर्वेद तज्ज्ञ, म्हणजे मी आयुर्वेदाची डॉक्टर आहे. आणि त्यामध्ये आम्हाला योगा हा पार्ट थोड्या प्रमाणात शिकायला होता, पण त्या काळामध्ये फक्त एक्झाम पॉईंटनी मी तो अभ्यास केलेला. पण लग्नानंतर जेव्हा माझं दुसरं मूल झालं तर त्यानंतर त्याचे काही हेल्थचे इश्यू होते, आणि मग त्याच्या हेल्थच्या इश्यूमुळे मला एक स्ट्रेस लेवल माझी थोडी वाढली होती त्या काळामध्ये. त्याचे काही थेरपीज होत्या, आणि मग त्यामुळे मला त्या काळात थोडासा गॅप घ्यायला लागला. आणि मग त्या काळात माझी एक फ्रेंड आहे की डॉक्टर ममता सोनगिरे, तर तिने मला कॉल केला की अगं हेमा, आपला एक डिप्लोमा इन योगशास्त्र असा एक कोर्स आहे, तर तू करशील का? तर सुरुवातीला मला प्रश्न पडला की आता काय करू, पण नंतर लक्षात आलं की ठीक आहे, आता मी खूप डिस्टर्ब आहे तर आपण सुरू करूयात. मग 2016 मध्ये मी कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीचं डिप्लोमा इन योगशास्त्र तर इथे ऍडमिशन घेतलं. आणि मग माझी योगाशी माझी जी काही नाळ त्या काळापासून जी जोडली गेलीये ती आता अजून घट्ट झालीये. जेव्हा हे म्हणजे असा कोणता टर्निंग पॉइंट आला का जेव्हा तुम्हाला असं वाटलं का नाही, वुमन्स हेल्थ जास्त म्हणजे लक्ष देण्याचं गरज आहे, किंवा तुम्हाला असं तुमच्या आयुष्यात असं झालं का तुम्हाला वाटलं नाही नाही, वुमन्स हेल्थला कुठेतरी जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे? टर्निंग पॉईंट म्हटली ना तर तसे खूप टर्निंग पॉईंट आहेत. जसं की माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला बेड रेस्ट होती. सो त्या काळात म्हणजे मी फर्स्ट प्रेग्नन्सीला सुद्धा म्हणजे मी गर्भसंस्कार तर मी पण ऐकून होते, मी त्याच्यावरती काही असं डीपली स्टडी केला नव्हता. पण मग मी बालाजी तांबेंचं जे काही गर्भसंस्कारचं बुक आहे मग ते वाचून मी स्वतः करायचे. आता काही गोष्टी आयुर्वेदाचा टच होता त्याच्यामुळे त्या मी करायचे, पण तितकं सिस्टमॅटिकली ते होत नव्हतं माझं. मी करण्यात पण मला कधी कधी ते कंटाळवाणं व्हायचं, कधी केलं कधी नाही केलं. आणि हळूहळू माझ्या सेकंड बेबीच्या वेळेस जसं त्याचे हेल्थचे इश्यू होते, सो तो स्ट्रेस वाढल्यामुळे मला स्वतःलाच काही आजारांना तोंड द्यावं लागलं, जसं थायरॉइड सारखे काही आजार आहेत. तर मग त्यामुळे मला असं वाटलं की महिलांना ना या सगळ्यामध्ये खूप गरज आहे की एक वेगळं मार्गदर्शन करण्याची, आणि त्यांचे जे काही जे समस्या आहेत तर त्यांना त्या समजून सांगण्याची. ते समजल्या तर मग त्यांना त्याच्यावरती मार्ग काढणं सोपं होऊन जाईल. सो जसं मॅम तुम्ही आता तुमच्याबद्दल सांगितलं, आता जसं तुम्ही सांगितलं तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये, पण आजच्या आत्ता तुम्हाला महिलांमध्ये जे कॉमन हेल्थ चॅलेंजेस कोणते वाटतात? आता सध्याच्या काळात महिलांमध्ये सगळ्यात पहिलं हेल्थ चॅलेंज आहे की सध्या ओबेसिटी खूप वाढते. म्हणजे अगदी शाळेत जाणारी मुलगी जरी बघितली आपण तरी पण तिचं वजन हे खूप असं ओव्हरवेट ओबेसिटीमध्ये जातं. ओव्हरवेट पण नाही राहिलेलं चाइल्ड आहे, ओबेसिटी. कारण सतत बसून कामं वाढली आहेत जास्त, ऑनलाईन शिक्षण पण वाढलंय. आणि ह्या टप्प्याटप्प्याने पुढे जात जात मग पुढे पीसीओडी, PCOS आणि मग स्ट्रेस जास्त प्रमाणात वाढले, मग थायरॉइड सारखे काही आजार आहेत. सो
यामुळे ना काही गोष्टी ज्या उशिरा व्हायला पाहिजे त्या लवकर व्हायला लागल्यात. सो ह्या सगळ्या चॅलेंजेसला आता सध्याच्या स्त्रीला तोंड द्यावं लागतंय. स्ट्रेस आणि हार्मोनल इनबॅलन्स याच्यात किती संबंध आहे? खूप जास्त संबंध आहे. कारण स्ट्रेस ज्यावेळेला एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या व्यक्तीला स्ट्रेस येतो तर आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं काही जे हार्मोन आहे तर ते सिक्रेट होतं. अच्छा. आणि हे जे कॉर्टिसॉल आहे तर ते आपल्या शरीराची जी हार्मोनल जी सिस्टीम आहे तो समतोल ते बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतं. अच्छा. हा, त्याच्यामुळे मग हार्मोनचा बॅलन्स बिघडला तर आपल्या शरीराची जी दैनंदिन कार्य करण्याची क्षमता आहे तर तिथे कमतरता निर्माण व्हायला लागतात. आणि स्ट्रेसचा याच्यात बराच मोठा हात आहे. हो, स्ट्रेस सुरुवात आहे तुमची. म्हणजे हा, सध्या तर स्ट्रेस हाच मोठा फॅक्टर झालेला आहे. बरोबर. त्यामुळे तो तर नक्कीच हार्मोनल बॅलन्सवर परिणाम करतोच. मॅम आता सध्या पिरियड उशिरा येणं, सायकल इरेग्युलर चालणं, हो, हे नॉर्मल आहे का शरीर आपल्याला काहीतरी संकेत देत असतं? ऍक्च्युली शरीर आपल्याला संकेत देतच, कारण आपलं शरीर त्यासाठीच जे तयार झालं की प्रत्येक वेळेला ते सिग्नल देतं. कधी कधी आपण ते सिग्नल इग्नोर करतो. जे लक्ष देतात मग त्यावेळेला त्यांना अवेअरनेस होतो की अरे काहीतरी हा. चुकतंय. तर सध्या लाईफस्टाईल खूप जास्त प्रमाणात बदललेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की फास्ट फूडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या सगळ्यांचा परिणाम किंवा तुमचं रात्रीचं जागरण असेल तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून तर त्या नक्कीच आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि मग त्याच्यामुळे आपलं जे काही हार्मोनल इम्बॅलन्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी अ, जे घडतात. अच्छा. जसं मॅम तुम्ही आता चाइल्ड ओबेसिटीवर आपण बोललो, हो. तेच आता आपण बघतोय का अक्षरशः 10 वर्षाच्या मुलीला किंवा 5वीत जाणाऱ्या मुलीला पिरियड्स येतात अर्लियर एजमध्ये. मग त्या केसमध्ये पॅरेंट्सनी आणि चाइल्डनी कसं स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे 10 वर्षाची मुलगी म्हणजे ऍक्च्युली तिला काही हो, 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 समजतच हो. नाही. मग याच्यात तर जास्त मला वाटतं जास्त पोषण पॅरेंट्सचाच आहे किंवा हम्म. आईचाच आहे का तिला ते कसं तिने त्याला कसं सांभाळलं पाहिजे किंवा मुलीला कसं गाईड केलं पाहिजे, तर याच्यावर तुमचे काय विचार? तर सगळ्यात महत्वाचं आहे ना की आता थोडंसं प्रिकॉशियस प्युबर्टी जे तुम्हाला म्हणते ते तो प्रकार आहे की मुलींमध्ये ना थोडंसं पाळी यायचं प्रमाण लवकर यायला हम्म, लागले. हम्म, हम्म. तर आपल्या मुलींकडे सगळ्यात पहिले लक्ष ठेवायला पाहिजे की त्यांचे फिजिकल चेंजेस काय होत आहेत का. की मुलींमध्ये वेगळं की जसं काखेमध्ये केस येणं किंवा विशिष्ट भागावर केस येणं हम्म, किंवा मुलींच्या काही भागाची वाढ होणं, हम्म, मुलींच्या स्वभावात काही चिडचिड जाणवते हम्म, का. सो ह्या गोष्टी आईचं तिथे लक्ष असलं असलं पाहिजे. पाहिजे. आणि ज्या काळात जर लक्षात आलं की बाबा आपल्या मुलीत काहीतरी वेगळं हम्म, दिसतंय हम्म, तर मग यावेळेला तुम्ही एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे खास लहान मुलांचे पण असतात हम्म, तर त्यांना जाऊन तुम्ही तिथे भेट घ्यायला हवी. तर कधी कधी असं होतं की तुम्ही जर लवकर भेट घेतली त्यांची हम्म, तर तुम्हाला डॉक्टर काही इंजेक्शन सजेस्ट करतात. त्याच्यामुळे मुलींची जी लवकर पाळी येणं जे काही समस्या असते हम्म. तिथे आपल्याला काही काळ थोडंसं थांबवता येतं ती गोष्ट. पण मग ते हो, चांगलं आहे का? ते चांगलं नाहीये पण त्याच्यामुळे तुम्ही जर ती पाळी खूप लवकर आली तर तुमची बोनची मॅच्युरिटी जर 7 वर्षाच्या मुलीची बोनची मॅच्युरिटी ही 14 वर्षाच्या मुलीची त्यावेळेस दिसून येते आणि मुलीचं वय हे सगळं हँडल करायला हा. त्यावेळेला ती मुलगी तयार नसते हो, हो, शरीराने. हो, बरोबर. आणि जसं की मुलींमध्ये हे सगळं घेऊन देखील ही मदत डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची, आपल्याला मनाने घ्यायची नाही. डॉक्टरांनी जर सांगितलं तरच ही मदत आपल्याला घ्यायची आहे. आता हे सगळं करूनही मुलींना 10 वर्षात पाळी येते तर मुलींना सगळ्यात पहिलं की त्याचं एज्युकेशन द्यायला हम्म, पाहिजे, म्हणजे मोकळेपणाने चर्चा व्हायला पाहिजे. आई आणि वडील पण पाहिजे तिथे की वडिलांनी पण हम्म. मुलीशी बोललं पाहिजे. म्हणजे मुलीला काही अडचणी आल्या तर ती कुटुंबासोबत शेअर करू जसं शकते. आता आपण बघतोय का स्कूल पण खूप अवेअर झाली या हो, हो, गोष्टीबद्दल. स्कूल त्याच्यावरती. पण आता म्हणजे छान गाईड करतात हो, हो, मुलींना. हो. हो, लेक्चर म्हणजे स्कूलमध्ये पण आता हा, लेक्चर्स हा. ठेवतात, की मुलींना ते समजतं. आता मुलींचं वय कमी पडतं समजून घ्यायला म्हणून कधी-कधी आई मोकळेपणाने बोलली, आईने ते नीट समजून सांगितलं. त्यातले हायजीन काय घ्यायचंय हम्म, हम्म. किंवा ह्या काळात नेमके तिच्या बॉडीमध्ये काय बदल होऊ शकतात, तिने नेमकं कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे, काळजी त्या कशी काळात घ्यायची? तिने कसं डाएट घेतलं पाहिजे, मग तिचे डेली रुटीन कसं पाहिजे त्या काळातलं, तर ती आई बोलू शकते. आईला जर माहिती नसेल, तर ती तिच्या जवळच्या डॉक्टरांशी हम्म, जाऊन हम्म, भेटून, की मी माझ्या मुलीला नेमकं काय-काय सांगायला हम्म. हवं, तर ते विचारून पण ती गाईड करू शकते. अच्छा. मॅम खूप छान सांगितलं तुम्ही. आता आपण जे तुमचं गर्भसंस्कार आहे ते हां. आपण त्यावर येऊया. हा गर्भसंस्कार हे किती रिलेव्हंट आहे? म्हणजे जसं लोकांना ते काहीतरी ठीक आहे करायचं असतं, बाळावर काहीतरी संस्कार होतात माहित नाही, पण आई करते तसं बाळ होतं असं वाटतं. तर हे खरंच होतं का? की त्याच्या मागे काही सायन्स आहे? गर्भसंस्कार हे ऍक्च्युली सध्याचं काय फॅड नाहीच आहे. सगळ्यात महत्वाचं की ही आपली जुनी परंपरा आहे. हम्म, तर आपल्या जुन्या परंपरेनुसार आपले काही जे 16 संस्कार सांगितले तर त्यातले पहिले 4 संस्कार तर बाळ जन्माला आल्यापासूनच जे आहे की बाळ जन्माला गर्भ तयार होण्याच्या हम्म, आधी की त्याच्या बाबतीत त्याच्या आईवडिलांनी काय काय गोष्टी करायला हव्यात त्या सगळ्यात ते आपल्या जुन्या ग्रंथात लिहून ठेवलेल्या आहेत. हम्म, म्हणजे अगदी रामाचा जन्म होण्याच्या पूर्वी देखील जे त्यांच्या दशरथ हम्म. राजांनी त्यावेळेस त्यांनी सुद्धा तसे संस्कार हो, हो. हा त्यांनी ते अग्निकर्म केलेलं पायास म्हणून सेवन केलं होतं त्या काळामध्ये. सो ह्या गोष्टीला आपला एक जुना बेस आहे आणि
सध्याच्या पिढीमध्ये याची तर नितांत गरज आहे, कारण की आता आपण ना सगळे सेपरेट फॅमिलीत राहतो. तर पूर्वी एका जॉईंट फॅमिलीमध्ये हम्म. आपले मोठे सांगायचे की तू ह्या गोष्टी कर, हम्म. ह्या गोष्टी खा, किंवा ह्या सांगायला गोष्टी करू बरेच नको. जण तर हे असायचे. सांगणारं कुणी आता राहिलेलं नाहीये. आणि मग याच्या माध्यमातून आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीत तर आपण ह्या शिकून त्या पद्धतीने आपल्या येणारी पुढची पिढी हम्म. घडवण्यात नक्कीच गर्भसंस्कार खूप महत्वाचा म्हणजे रोल त्याचा आहे, असं मला 100% वाटतं. गर्भसंस्कार एक्झॅक्ट बाळा आणि आईवर काय परिणाम करतो? गर्भसंस्कार सगळ्यात महत्वाचं की बाळ आणि आई यांचं नातं सगळ्यात महत्वाचं घट्ट करतं. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे गर्भसंस्काराच्या अंडर त्या काळामध्ये आई वेगवेगळ्या मंत्रांचं पठण करते किंवा योगासनं करते, बाळाबरोबर संवाद हम्म. करते. तर हे जे काही प्रत्येक गोष्ट आहे की ही त्या बाळाच्या वाढीवर परिणाम करते. जसं की बाळ जेव्हा गर्भात असतं त्याच्या ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे 80% ही ब्रेनमध्येच होते. सो आपण काय करतो, बाळाने जन्म घेतल्यानंतर खूप सारी मेहनत घेतो. हम्म. पण हीच मेहनत जर आपण बाळ पोटात असताना घेतली आणि तर मग त्याचा जो पॉझिटिव्ह इफेक्ट आहे तो तिथे होऊ शकतो. आणि आपली जी सध्याची जी पिढी आहे तर जी आपल्या आई वडिलांचे जे काही आचरण होतं किंवा जे विचार होते, त्यांनी जे शब्द उच्चारले, काही कृती केल्या, तर त्या सगळ्याचा सार म्हणजे आपण आता हो दिसतोय. हो. तर आपण त्या लेडीनी त्या काळात जे जे काही ती आचरण करेल, जे विचार हम्म. करेल, सो त्या सगळ्याचं कलेक्शन म्हणून त्या बाळावरती तो इफेक्ट तिथे डायरेक्ट होतो. बरोबर आहे. त्यामुळे तो फायदा तिथे 100% होतोच. म्हणजे मी आता रिसेंटच व्हिडिओ बघितला का आई 9 महिने गर्भ असताना तिने छान श्लोक वगैरे म्हटले आणि बघतोय का 2 वर्षाचा मुलं इतके हो सुंदर हो श्लोक हो बोलतोय. हो. आहे त्याचे म्हणजे हा. खरंच आहे ह्या गोष्टी. आता जसं गर्भसंस्कार म्हणतो तर आपण आईलाच कन्सिडर करतो, तर गर्भसंस्काराच्या जर्नीमध्ये कुठे वडिलांचं पण काही असतं का? हो, नक्कीच, नक्कीच. वडिलांचा तर खूप मोठा रोल आहे ऍक्च्युली. आपण काय करतो, फक्त बाळ म्हणजे प्रेग्नन्सी राहिली हम्म. आणि त्याच्यानंतर बाळाचं वाढवायचं, मग आईच्या पोटात ते मग आईपाशी ते सगळं येऊन हम्म. थांबतं. सो ह्याची सुरुवात आहे ना, ऍक्च्युली जेव्हा एखादं कपल लग्न करतं हम्म. आणि त्यांची इच्छा असते की आता मला बाळ व्हायला हम्म. हवं. सो त्यांनी तेव्हापासून त्याचा विचार, म्हणजे तुम्ही जसं एखादं झाडाचं बीज चांगलं लावलं हम्म. तर त्याचं झाड चांगलं येईल, बरोबर आहे. हम्म. मग हे चांगलं बी हम्म. सुरुवात कुठून होते, तर आई आणि वडिलां. वडील. तर म्हणजे आईचं जे काही स्त्री बीज आहे आणि पुरुष बीज आहे, तर ते बीज चांगलं करण्यासाठी तुम्ही प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदर काही तुमची शुद्धिक्रिया आहेत किंवा काही तुम्ही स्वतःच्या शरीरावरती काही काम तिथे हम्म. आपण करू शकतो. आणि हे सगळं 3 ते 6 महिने आपण केलं की त्याच्यानंतर जर तुम्ही हा प्रेग्नन्सीचा विचार कंटिन्यू केला, म्हणजे प्रेग्नन्सी हम्म. प्रत्यक्षात कन्सिव्ह केली, तर तो इफेक्ट अजून जास्त चांगला येतो. म्हणजे इथे वडिलांचा रोल सुरुवातीच्या स्टेजमध्येच खूप महत्वाचा आहे. अच्छा, म्हणजे गर्भसंस्कार फक्त आईसाठी नाही तर नाही, ऍक्च्युली नाही. ते ही सुरुवात दोघांसाठी तिथेच आहे, असतं, की आई ज्यांनी वडिलांसाठी. हो, की तुम्ही तिथून सुरुवात करायला पाहिजे, की आधी तुम्ही तज्ञांची भेट घेऊ शकता. तुम्ही योगामधल्या काही जे शुद्धिक्रिया आहेत किंवा आयुर्वेदातले पंचकर्म तुम्ही अवश्य करून घेऊ शकता. आसनं, प्राणायाम. तर मग तिथे तुमचे विचार, आचार बदलायला सुरुवात होते. सो तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता आणि कनेक्ट झालेले आई-वडील आणि पुढे जे तिथून त्यांचं बीज तयार म्हणजे होतं. प्रिपेअर असतो आपण तुम्ही जे प्रिपेअर आपल्याला होता असतं आपले आणि आपलं ना आपण जे काही करतो तर त्यातून आपली बॉडी जी आहे ना ती बदलत असते सतत. आपल्याला दिसत नाही ती, पण सतत आपल्या शरीरातल्या पेशी ह्या बदलत असतात. तर ऍट अ टाइम हे काम होत नाही, पण हे टप्प्याटप्प्याने शरीरातले काही काही भागातल्या पेशी बदलतात, नवीन तयार होतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आताची जी बॉडी आहे तर तीच आहे माझी खरी, तर ऍक्च्युली ही बदललेली असते प्रत्येक वेळेला. सो तुम्ही ह्या 3 ते 6 महिन्याची मेहनत घेता तर ती तुमच्या प्रत्येक सेलवर काम करते. सो तुम्ही एक नवीन बॉडी स्वतःची घेऊन येता आणि या चांगल्या तयार झालेल्या बॉडीतून जे काही पुढे बीज तयार होतं, ते सो ते हेल्दी तितकंच आणि चांगलं हेल्दी असतं. सो तो फायदा तिथे खूप चांगला होतो. जसं आता आपण गर्भसंस्कार बोललो, पण आता आपण सध्या बघतोय का डिलेड मदरहुड खूप कॉमन झालंय. म्हणजे हो. खूप आपल्याला जाणवतं. वेगळे वेगळे त्याचे रिझन्स असतील, कधी एज असेल, कधी फिटनेस असेल, ह्या हो. गोष्टी आहेत. तर त्याचं मूळ कारण तुम्हाला काय वाटतं? म्हणजे फक्त लाईफस्टाईल आहे का काय गोष्टी आहेत? आता डिलेड मदरहुडचं मेन कारण तर आता सध्याच्या पिढीमध्ये ना करिअर ओरिएंटेड झाल्यात मुली. हम्म. सो माझं पहिलं करिअर व्हायला पाहिजे आणि हम्म. मग मी कुठेतरी स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजे. आणि मग हे सगळं करता करता एका कुठेतरी टप्प्यावर एज. एज वाढत जातं. आणि जरी योग्य वयात लग्न झाले तरी पण मग कधी कधी मुली जॉब करतात आणि मग तिथे मला काहीतरी परमनंट व्हायचंय किंवा मला आता काहीतरी एक्स्ट्रा माझं इन्कम पुढच्या महिन्यात वाढणारे, पुढचे 1 वर्ष मला आता खूप महत्वाचे कृषी असं करता करता त्यांना जे लक्षात येत नाही की वय वाढतंय किंवा मग येणाऱ्या मुलासाठी ते स्वतः तयार नसतात की एवढी जबाबदारी मी कशी हँडल करू. सो त्या सगळ्या विचारांमुळे काय होतं की हे सगळं हळूहळू उशिरा व्हायला लागतं. तर म्हणजे मला तेच वाटतं की थोडंसं जे करिअरच्या दृष्टीने म्हणजे मुलींचा जो फोकस आहे तो चुकीचा नाहीये, तो असायलाच पाहिजे.
पण प्रेग्नन्सी हा पण एक खूप महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे मदरहुड तुम्ही प्रॉपर एज मध्ये केलं प्रॉपर तर एज मध्ये केलं तर जो पुढे सध्याचा जो आता भेडसावणारा प्रश्न की इनफर्टिलिटी, हा, सो तो तुम्हाला ना तिथे वेळ मिळत नाही ना. तुम्ही जर 28-29 मध्ये लग्न केलं, हा. तिथून पुढे पण परत 2 वर्ष करिअरला गेलं, तुम्ही 30च्या पुढे जाता आणि मग मग परत ते 2-3 वर्षांनी कळतं की अरे बापरे, इथे तर खूप अडचणी आहेत, हम्म. मग ट्रीटमेंट घ्या. मग तुम्हाला तो स्ट्रेस आणि त्या सगळ्या काळज्या, मग त्याच्यामध्ये काय होतं की अरे त्यावेळेस वाटतं की मी आधी विचार केला असता तर. हा, बरोबर आहे, हा, नक्कीच वाटतं. तर मग मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने ह्या गोष्टीची तयारी, प्रिपरेशन जसं तुम्ही तुमच्या करिअरसाठी करता, हम्म, हम्म. तर एक स्त्री म्हणून आपल्याला ह्या जबाबदाऱ्यातून एका टप्प्याने पार पाडाव्या लागतात. सो ह्याची सुद्धा प्रिपरेशन आधीपासून करायला हवी. ठीक आहे. जसं तुम्ही आता सांगितलं मदरहुड, तर कपलसाठी असं काय तुम्ही महत्वाच्या टिप्स देणार ज्याच्याने त्यांची फर्टिलिटी चांगली इम्प्रूव्ह होईल? कपलसाठी तर मी जसं आधी सांगितलं की आधीची जर जी प्रिपरेशन त्यांनी ठरवलं की आता प्रेग्नन्सी हम्म. आपल्याला कन्सिव्ह करायची आहे, तर डॉक्टरांना भेटणं, तज्ञांना त्यांच्या की विशिष्ट की तुम्ही आयुर्वेदाच्या डॉक्टरांना भेटून पंचकर्म शुद्धिक्रिया तुम्ही हम्म. तुमच्या शरीराच्या करून घ्या. तुम्ही योगासनांचा सराव करा. त्याच्यामुळे शरीरामध्ये आणि मनामध्ये जे एक प्रकारचे त्याचे जे काही योग्य प्रकारचे जे ताण हम्म. बसतात आसनामध्ये, ते ते आपल्या शरीराला पण आणि मनाला पण त्याचा फायदा होतो या सगळ्या हम्म. गोष्टीमध्ये, की संतुलन साधण्याचं बॉडीचं. ह्याच्यावरूनच मला एक आठवलं का मॅम, कधी कधी बघा आपण म्हणतो का म्हणजे कन्सिव्ह नाही करत आहे लवकर, सर्व रिपोर्ट्स काढतात, नॉर्मल येतात, मग म्हणजे आईचे पण आणि वडिलांचे पण नॉर्मल येतात, पण तरी कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम्स येतात. मग त्या केसमध्ये तुम्हाला हेच वाटतं का कुठेतरी स्ट्रेस आणि आजचे हो, स्ट्रेस खूप मोठा फॅक्टर आहे. कारण की स्ट्रेसमुळे बऱ्याचशा गोष्टींना आपण एक आपल्या भोवती निगेटिव्हिटीचं वलय तयार करतो. आणि मग सतत त्या भीतीमधूनच सगळ्या गोष्टी केल्या जातात, की ज्या गोष्टी आपण एका पॉझिटिव्ह एनर्जीने करायला पाहिजे, तर कधी पण ज्या गोष्टीची भीती वाटते, आपण म्हणतो ना भीत्या पाठी ब्रह्मराक्षस, त्या हम्म, प्रकारे मग ती मानसिकता त्या जोडप्यांना त्या प्रकारे ते अट्रॅक्ट करायला हम्म, लागतं, हम्म, की बापरे अवघड आहे, भीती, आणि महिन्यातून एकच चान्स असतो. हम्म, हम्म. त्याच्यामुळे त्या एका चान्ससाठी महिनाभर टेन्शन, म्हणजे वर्षभरात जर विचार केला तर 12 चान्सेस असतात आपल्याला प्रेग्नन्सीसाठी कन्सिव्ह व्हायला. पण मग त्या स्ट्रेसमुळे देखील ह्या गोष्टी करणं बऱ्याचदा अवघड होऊन जातं. म्हणजे जर कपल्स ट्राय करत असतील तर तुम्ही जसं सांगितलं का महिन्यातून एकच चान्स असतो, तर म्हणजे पिरियड सायकलच्या कधी केल्याने तुम्हाला कन्सिव्ह करायला सोपं जातं? आता हे प्रत्येकाच्या पिरियड सायकलच्या नुसार ठरतं. साधारणतः प्रत्येक म्हणजे आता मुलीच्या 28 डेची आपण जर सायकल पकडली, एक नॉर्मल सायकल, हम्म, तर एक 10व्या दिवसापासनं तर एक 16व्या-17व्या दिवसापर्यंत या जो फर्टाईल पिरियड आपण म्हणतो, हम्म. की या काळामध्ये जर कन्सिव्ह होण्यासाठी प्रयत्न केल्या, तर त्या काळात सक्सेस रेशो हा जास्त असतो. हां, कारण बऱ्याचदा ना ही सायकलच माहिती नसते, की माहिती नसते कोणत्या बायकांना. काळामध्ये कन्सिव्ह करायला हवं. तर ते माहिती नसल्यामुळे तो काळ चुकतो आणि मग असं वाटतं, की अरे मला प्रेग्नन्सी राहत नाही. सो तो काळ आपण लक्षात घ्यायला हवा. आणि जर माहिती नसेल तर आपल्या सायकलप्रमाणे आपण तुम्ही डॉक्टरांना भेटून विचारू शकता, की माझी सायकल अशी आहे. हम्म. सो माझ्यासाठी कुठला यातला म्हणजे फर्टाईल पिरियड माझा कुठला, आणि त्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करू शकतो. आणि काही इश्यूज असेल तर आजकाल गायडेड सोनोग्राफी करून हम्म. आपण तिथे फॉलिक्युलर स्टडी केला जातो आणि मग त्या प्रकारे पण गायडन्स डॉक्टरांकडनं केला जातो. अच्छा मॅम, जसं आता प्रेग्नन्सीवर आपण बोललोय, आता सध्या म्हणजे पहिले नाही पण आता 5-6 वर्षात आपण पोस्टपार्टम हा शब्द खूप ऐकतोय हो. का, पोस्टपार्टमची सफर होते. पहिले तेवढी अवेअरनेस नव्हती. तर तुम्हाला काय वाटतं पोस्टपार्टम मध्ये जास्त चॅलेंज कुठे आहे, फिजिकल का इमोशनल? पोस्टपार्टम नंतर दोन्ही लेवलला चॅलेंज आहेत. म्हणजे एक तर फिजिकल आहे, कारण आईचं शरीर बदललेलं असतं, डिलिव्हरी झाली असते नुकतेच, आणि त्याच्यामुळे शरीराचा आकार बदललेला असतो, वजन वाढलेलं असतं, आणि थकवा. थकवा खूप येतो, स्ट्रेस येतो. आणि इमोशनल जर बघितलं तर ना त्यावेळेस जागरण होतात तिचे, बाळाचं नवीन जबाबदारी येते, आणि हे सगळं तिला हँडल करायचं असतं. लक्ष आता आईपेक्षा बाळाकडेच जास्त लक्ष जातं सगळ्यांचं, हम्म. की आणि मग हो, तिला बरोबर काय आहे. वाटतं त्यापेक्षा किंवा ती आपण किती ते हा, थकतीये, हा. तिचं जे वर्कलोड आहे ना तो दुपटी तिपटीने वाढलेला असतो. कारण की रात्रीचं जागरण करून परत दिवसभराची तिच्या काही हम्म, हम्म, कामं असतील, आणि सतत तिला बाळाला त्यावेळेला अटेंड करावं हम्म, हम्म. लागतं. सो त्यामुळे तिला दोन्ही चॅलेंज येतात, इमोशनल लेवलला पण येतो आणि फिजिकल लेवलला पण. या सगळ्या एक 9 महिन्याची जी प्रोसेस आहे, डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे, त्याच्यानंतर ती थकलेली असते. त्यामुळे आहे दोन्ही बाजूने तिला ती. मग ह्या ह्या केसमध्ये जसं त्या पोस्टपार्टम मध्ये जातात तेव्हा घरच्यांनी आणि हस्बंडनी त्या केसमध्ये तिची कशी काळजी घ्यायला हवी? तर घरच्यांचा जर याच्यामध्ये रोल खूप महत्वाचा आहे, कारण की बऱ्याचदा तिचं रात्रीचं जागरण होतं त्या हम्म, काळामध्ये, हम्म, किंवा बाळाला घेणं तिला नवीन नवीन जमत नाही हम्म, त्यावेळेस, की सुरुवातीलाच बाळ हँडल हम्म, कसं करायचं. तर मग फॅमिली त्यावेळेस सपोर्ट करू शकतं, की बाळाला साठी स्वतः काही काळ रात्रीचं जागरण करणं, तसेच की
तिला त्यावेळेला स्पेशल अटेन्शनची गरज असते की माझी कोणाला तरी काही काळजी आहे. म्हणजे तिला ना ते हा, तिला सांगताच वाटतं येत की नाही नाही. माझी, तर मग ती तुम्ही काळजी दाखवू हा शकता हा की तू थोडा वेळ आराम कर, हम्म, 2 तास मी बघतो, हम्म, 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 काही वाटलं तर मी तुला उठवतो, हम्म, किंवा बाळाचे रिलेटेड बरीच काम आहे, फक्त फिडिंग करणं नाही तर बाळाचे कपडे बदलण्यापासून तर बऱ्याच नॅपकिन चेंज करणं, असे नंबर ऑफ थिंग्स आहे. बाळ उगाच रडतं कधी कधी, की गॅसमुळे बाळ रडत असतं, कळत नाही का रडतं, आई पॅनिक होते, सगळे तिला बोलतात की अगं तू काय खाल्लंय का, हम्म, तुझ्या खाण्यामुळे त्या बाळाला त्रास हम्म. होतोय. सो हे सगळं एक ब्लेम, तिला बर्डन ब्लेम ब्लेम बर्डन, हा, की तुझं काहीतरी चुकलंय, तुझं असं झालंय तसं झालंय, तू हे नको करू, तू ते नको करू, तू ते, त्याच्यामुळे ना तिलाच कुठेतरी ती अपराधी भावना निर्माण करतात. आणि मग त्यामुळे गिल्ट गिल्ट कुठेतरी मध्ये, मिक्स हा, दोन्ही पण. खूप, हा, मग त्याच्यामुळे तिला तिथे कम्फर्टेबल करणं गरजेचं आहे. आणि तू थकली तर मी तुझ्यासोबत आहे, तर हस्बंडचा रोल तर खूप महत्वाचा आहे, की हस्बंडनी पण तिच्यासोबत तिथे तो हा बरोबरीने म्हणजे त्या गोष्टी असतं का काळजी. चला माहेरचे सर्व पण एक हजबंड आला की अं, आपल्याला एक कुठेतरी हो, म्हणजे समाधानी किंवा समाधान आहे. सॅटिस्फॅक्शन. हो, नक्कीच. म्हणजे ते नवऱ्याने त्यावेळेस समजून घेतलं, तिला त्यावेळेस खरंच त्या आधाराची गरज असते, की मला तिथे कोणीतरी आता समजून घेणार पाहिजे, की तू आता आई बनली म्हणजे तू आता सगळं करायलाच पाहिजे, आणि तू तयारच झाली, असं सगळ्यांना जे ठीक आहे, वाटतं तू ना, तर चुकते चालेल, तू हा, थकते चालेल, हा, ठीक आहे, थकते, एक्सेप्टेड आहे असं. एक्सेप्टेड आहे, ते समजून घ्यायला हवं. मॅम, आता जसं आपण बघतोय का प्री मोनोपॉज आणि मोनोपॉज हे पण खूप अर्लियर एज मध्ये यायला लागले. जसं हो. पहिले एक स्पेसिफिक 45-50 असायचं, पण आता आपण बघतोय 35 मध्येच अर्लियर मोनोपॉज सुरू होतं. तर त्या केसमध्ये महिलांनी आपली काळजी कशी घेतली पाहिजे किंवा त्यांनी ते संकेत कसे समजले पाहिजे का हो आता सुरुवात होती. तर तू म्हणते ते अगदी बरोबर आहे, की सध्या ना मेनोपॉजचं जे हम्म, एज आहे ते थोडंसं आता अलीकडे यायला लागलेलं आहे. कारण सगळ्यात आपलं जे काही लाईफस्टाईल आहे, जी सगळं सगळं चेंज व्हायला लागलेली आहे. पूर्वीच्या महिला म्हणजे त्यांना कुटुंबाची जबाबदारी होती, पण आताच्या महिला कुटुंबाची जबाबदारी म्हणजे घरातली कामं, त्याच्यासोबत बाकी व्यवसायानिमित्त पण स्वतः आता हम्म, बाहेर पडायला लागल्यात. त्यामुळे घरातले जे काही ताणतणाव आहेत, शिवाय बाहेर व्यवसायामध्ये जाऊन तिथले ताणतणाव, हे स्ट्रेस जो सगळ्यात जास्त त्यांच्या हार्मोन्सवर परिणाम करतो. त्यामुळे आपल्या ना जी पिट्युटरी ग्लँड आहे, हायपोथॅलॅमसला ना चुकीचे संकेत दिले जातात. हम्म, तो स्ट्रेस तिथे गोंधळ करायला सुरुवात करतो, की तिथे तुमच्या हार्मोनला हलवायला लागतो. आणि मग तिथे मग मेनोपॉज जरी आपण म्हणलो तरी मेनोपॉज मध्ये पण पेरीमेनोपॉज म्हणून आहे, की हो हो पेरीमेनोपॉज मध्ये जसं तू म्हटली की आधी काही संकेत हा आहे का, हा तर पेरीमेनोपॉज ही फेज बऱ्याचशा स्त्रियांमध्ये 4 ते 10 वर्षाची असते. प्रत्यक्ष मेनोपॉजची फेज ही नंतर येते, आणि हम्म, पोस्ट मेनोपॉज ही नंतरची. पण पेरीमेनोपॉजच्या फेजमध्ये ह्या 4 ते 10 वर्षात महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कधी कधी हॉट फ्लशेसचं प्रमाण वाढतं, की खूप जास्त गरम होणं, हम्म, घाम येणं, हम्म. चिडचिड वाढते, हा म्हणजे विसरभोळेपणा. अचानक हा, हसायला हॅप्पी हसते, पण वाटतं, अचानक हो, रडू येतं. अचानक म्हणजे असं वाटतं की ही का बरं अचानक रडायला हा लागली, ती किंवा आता चांगली चिडचिड, होती, खूप का चिडचिड. बरं चिडते, किंवा फ्रीज उघडायला जाते हम्म, आणि म्हणते की काय बरं मी कशाला, म्हणजे काय हम्म, काढते मी. हम्म, हम्म, सो ती विसरून जाते, किंवा दूध तापायला ठेवलं विसरून जाते, हम्म, असं म्हणजे खूपदा असं होतं की विसरभोळेपणा हम्म, खूप वाढतो त्या काळात. आणि भजनल ड्रायनेस हळूहळू हम्म, तो त्या तिथे बॉडीमध्ये काय चेंजेस होतात. हम्म, रात्रीची झोप डिस्टर्ब होते मेनोपॉजच्या ह्या म्हणजे मेनोपॉजच्या ह्या हम्म, काळामध्ये थोडा थकवा जाणवायला लागतो. हम्म. सो असे बरेचसे काही सिग्नल आहेत की बॉडी हळूहळू द्यायला लागते. मग तर आपल्याला असं काही लक्षात यायला लागलं की काही वेगळं वाटतंय, तर मग मग आपण तिथे तज्ञांची मदत घेऊ शकतो. जसं आता आपण आयुर्वेद आणि योगावर बोलतोय, तर आयुर्वेद आणि योगा या महिलांच्या हे जसं मोनोपॉज किंवा पोस्टपार्टम या गोष्टीवर कसं आपल्याला हेल्प करू शकतो. तर आयुर्वेद आणि योगाचा खूप मोठा रोल आहे या सगळ्यामध्ये. तर आयुर्वेद आपल्याला ना आयुर्वेदाचं जर आपण मूळ जर जाणून घेतलं की मेन जे प्रयोजन आहे ना, की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, हम्म, म्हणजे तुम्ही स्वस्थ राहण्यासाठी पहिलं आयुर्वेदाने प्रयत्न केले की, हम्म, आणि त्याच्यात सेकंड जी लाईन आहे की आतुरस्य व्याधी हम्म, परिमोक्षणम, म्हणजे आजारी लोकांसाठी हे नंतर बनलं आयुर्वेद. पहिलं हम्म. तर तुमचं जे ओरिजिनल स्वास्थ्य आहे तर ते राखण्यासाठी आयुर्वेदाने हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, जसं की आपल्या दिनचर्या, ऋतुचर्या अशा आयुर्वेदाने डिझाईन केलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये 6 ऋतूंप्रमाणे तुम्ही कशा पद्धतीने तुमची दिनचर्या ठेवली हम्म, पाहिजे, आणि तुमची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची दिनचर्या कशी पाहिजे. तुमचं तिथे आहार खूप मॅटर करतो, जो आपला सध्याच्या काळामध्ये खूप बिघडत हा चाललेला आहे. म्हणजे जसं मेनोपॉजमध्ये आपण हळूहळू जे आपलं की एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये आपण ट्रान्सफॉर्म होत असतो, बॉडी बदल हम्म, होत असतो. तर त्या काळामध्ये हळूहळू शरीरामध्ये कॅल्शियम कमी व्हायला लागतं. तिथे हम्म, काही व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी यायला लागते. मसल तुमचे हम्म, विकनेस तिथे सुरू होतो, आणि मग अचानक सांधे दुखतात, हे हम्म, दुखणं ते दुखणं, असा गोष्टी वाढायला लागतात. सो त्या काळामध्ये आपल्याला सप्लिमेंट
म्हणजे आयुर्वेदानुसार की तुम्ही तुमच्या शरीराला योग्य असा आहार तिथं घेणं गरजेचं आहे. म्हणजे आहारातले पहिले जो आहार चालायचा पहिलेच्या मधल्या टप्प्यात तो तिथे तिथे बदलायला पाहिजे. म्हणजे तुम्ही तिथं प्रोटीन रिच डाएट घ्या. म्हणजे आयुर्वेदात डायरेक्ट प्रोटीन रिच हा शब्द आलेला नाही, पण तुम्ही तिथे प्रोटीन रिच डाएट, कॅल्शियम, तुम्ही दुधाचा वापर करा, दह्याचा वापर करा, तुम्ही कुठे जवसाचे बी, ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारख्या ह्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये Diet तिथे मध्ये तुम्ही डाएटमध्ये तुम्ही तिथे हळूहळू वाढवायला पाहिजे. आणि जर योगाचं म्हणशील तू तर ते तुमच्या बॉडीचं जे तिथे स्ट्रेंथ कमी व्हायला लागतं, सो विकनेस यायला लागतो. जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या शरीरातले मसल कमी व्हायला लागतात. सो मसलचा रोल ना आपल्या मेटाबॉलिझमशी निगडीत खूप जास्त आहे. तुमचे मसल कमी व्हायला लागले की मेटाबॉलिझम सुद्धा आपलं स्लो व्हायला लागतं. सो मसलचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रोटीन डाएट खूप महत्वाचं आहे. सोबत तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप गरजेचं आहे. तुमचे म्हणजे स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तुम्ही तिथे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वेट ट्रेनिंग करू शकता त्या काळामध्ये महिला. आणि महिलांना विशिष्ट भागावरचे म्हणजे तुमच्या पेल्विक रिजनचे जे काही स्नायू आहेत तर तिथे विकनेस तयार व्हायला लागतो. बॅक मसल तिथे पाठदुखी कंबरदुखी सुरू होते. तर त्या एरियाशी निगडीत तर तिथली जी महत्वाची काही आसनं आहेत तर तशा प्रकारची आसनं तुम्ही त्या काळात करू शकता. स्क्वॉट पोझिशनमध्ये बसणं किंवा मालासन करणं, तिथली आसन, तिथली क्रिया, ह्या सूर्यनमस्कार करणं, ह्या बेसिक गोष्टी करणं गरजेचं आहे. तर याचा फायदा 100% की त्या ज्या लेडीला जो तिचा इमोशनल चेंज होतो, फिजिकल चेंज होतो, तिथे तिला सर्व्हाइव्ह करणं एक योग्य पद्धतीने तिथे तिला खूप फायदा होतो. म्हणजे प्राणायाम, ध्यान हे मनावरती काम करणारी महत्वाच्या ज्या आहेत गोष्टी, की तुम्ही जर अनुलोम विलोम प्राणायाम करून पण तुमचा जो समतोल राखणं आहे तर तो तुम्हाला राखायला तिथे हेल्प होते. आणि ध्यानाचा उपयोग पण ह्याच्यामध्ये आपल्याला की मन शांत करणं तर स्वतःला कनेक्ट करण्यासाठी तर खूप इफेक्टिव्ह आहे. मॅम, जसं तुम्ही इतकं छान सांगितलं योगा आणि तर आजच्या बिझी वर्किंग वुमनसाठी अशा 3 कोणत्या गोष्टी का त्या त्यांनी कंपल्सरी वीकली करायलाच हव्या, ज्याच्याने त्यांचा जसं स्ट्रेस, एन्झायटी ह्या गोष्टी कमी होतील? त्यांच्या बिझी शेड्यूलमधून सगळ्यात पहिले तर त्यांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तो वेळ त्यांनी ठरवला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी जसं एक स्वतःसाठी एक प्लॅन करायला पाहिजे स्वतःच्या हेल्थसाठी, की मी हा वेळ आठवड्यातून 3 दिवस माझ्या स्वतःसाठी डेडिकेट केलेला आहे. आणि मग त्या वेळेमध्ये की तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर काहीच जमत नाही तर तुम्ही ध्यान करायला सुरुवात करायला हवी. ध्यान तुम्हाला करणं सुरुवातीच्या टप्प्यात जमणार नाही तर तुम्ही आपलं सध्या युट्यूबच्या माध्यमातून असे बरेचसे ध्यानाचे व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते ऐकून पण सुरुवातीला करू शकता, ध्यान प्रक्रिया समजून. तर स्वतःसाठी 5 मिनिटं जरी तुम्ही तो वेळ काढला तरी तो खूप इफेक्टिव्ह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वॉक करायला पाहिजे कंपल्सरी, की 15 मिनिटं तरी आपण वॉक करणं म्हणजे ह्या गरजेचं आहे. केसमध्ये बायकांचा असं असतं, आम्ही घरातच इतके फिरतो, पण ऍक्च्युली नाही, तो हो, वॉक नसतो. हा, कारण तुम्ही तो पर्पजफुली नाही करत आहे ना. तुम्ही तिथे तितके रिलॅक्स नाहीयेत. जेव्हा आपण एखादी क्रिया रिलॅक्स माइंडने आणि फक्त तिथेच लक्ष देऊन करतो तर त्याचे इफेक्ट वेगळे आहेत. आणि घरात जी कामं करतो तिथे आपण एका स्ट्रेसमध्ये असतो, एका गडबडीत असतो की आता हे करायचंय, याच्यानंतर ते करायचंय, मेंटली आपण मेंटली involved आपण असतो. वेगळ्या ठिकाणी अडकलो असतो. सो आपण हे आपल्याला जे काही ह्या क्रिया करत, वॉक करायचंय, मी जसं तुला ध्यान सांगितलंय किंवा प्राणायाम, जसं की अगदीच काही जमलं नाही तर अनुलोम विलोम किंवा डीप ब्रिथिंग, दीर्घ श्वसन, भ्रामरी प्राणायाम करणं किंवा ओंकार करणं, तर ह्या गोष्टी डेली रुटीन मध्ये आणायला हवं. तुम्हाला नाही जमत तर तुम्ही डेली फक्त 5 ओंकार करा. तुम्हाला वेळ नाहीये तर दिवसभराच्या शेड्यूलमध्ये जेव्हा खूप स्ट्रेस म्हणजे असं वाटतं की नाही आता मला खूप कंटाळा आला, आता जर डोकं बंद पडले तर थोडंसं शांत बसून डोळे बंद करून 5 वेळा डीप ब्रिथिंग केलं, थोडंसं शांत बसलं तरी पुरेसे, की नाही जमत आहे मला ध्यान करायला. आणि दिवसभरात असे थोडे थोडे पॉज, असे ब्रेक घेतले तर आपल्याला ते कनेक्शन स्वतःसोबत थोडंसं सापडायला मदत होते. आपण काय करतो, ह्याच्यातून त्याच्यात इकडून तिकडे तिकडून इकडे जातो, पण मध्ये तो मध्ये वेळ घेत नाही येतो. स्वतःसाठी तो वेळ मिळाला की थोडंसं आपण शांत होतो आणि परत मग पुढच्या कामासाठी रिस्टार्ट ते होतो. रिस्टार्ट करायला आपल्याला ते सोपं पडतं. मॅम, तुम्ही खूप छान सांगितलं आम्हाला. मॅम, आता हे क्विक क्वेश्चन्स आहे ज्याचे आमच्या ऑडियन्स आणि मलाही मदत होईल. रॅपिड फायर राऊंड. ओके. योगा की जिम? योगा. नॅचरल हिलिंग की इन्स्टंट रिलीफ? नॅचरल हिलिंग. मेडिटेशन मॉर्निंग की इव्हनिंग? मॉर्निंग बेस्ट आहे. ज्या लेडीला इव्हिनिंगला, ज्यांना झोपेचे इश्यूज आहेत त्यांना इव्हिनिंगला केलेलं पण चांगलं आहे. सेल्फ केअर सेल्फिश आहे की नेसेसरी आहे? नेसेसरी आहे. प्रेग्नन्सीमध्ये योगा सेफ की रिस्की? सेफ आहे, पण तुम्ही अंडर गायडन्स केला तर सेफ आहे. वर्किंग मॉम गिल्ट असतं की ते माइंडसेट आहे फक्त? तो माइंडसेट आहे. ऍक्च्युली तसं काही नसतं. नाही, IVF सायन्स की होप? दोन्ही आहे. सायन्स पण आहे आणि आणि होप पण आहे. मदरहुड सॅक्रिफाईस की ट्रान्सफॉर्मेशन? ट्रान्सफॉर्मेशन. ऍक्च्युली आपण म्हणजे खरं बघायला गेलं तर माझ्या केसमध्ये असं आहे की मी जास्त स्ट्रॉंग झाली. हो, आई खूप स्ट्रॉंग होते. करिअर ब्रेक ड्युरिंग मदरहुड, लॉस की लर्निंग?
लर्निंग. वर्किंग मॉम की स्टे ॲट होम मॉम, कोणती जास्त स्ट्रेस असते? डिपेंड येते. तुम्ही सराउंडिंग मध्ये सराउंडिंग मध्ये कुठलं तुम्ही म्हणजे वर्किंग मॉम पण स्ट्रेसमध्ये आहे आणि घरी राहणारी पण आहे. तुमचं बाकीच्या वातावरणातलं जे काही तुमच्याकडे येतात ना वाईब, त्याच्या थ्रू तुम्ही ठरवता की जर तू घरीच आहे असं जर सगळ्यांकडनं ऐकायला आलं आणि तू म्हणजे तू काहीच करत नाही हे सतत बाकीच्यांनी दाखवून दिलं तर मग तिला ते स्ट्रेसफुल होतं. स्ट्रेसफुल. हो. पण तिला जर तिचा निर्णय असेल की येस मला माझं घर सांभाळायचं, मी घराची मॅनेजर आहे, सो मग ते स्ट्रेसफुल होतच नाही ना. ती एकदम मस्त हॅपीली छान हँडल करते. बर्थ कंट्रोल पिल्स सेफ ऑर नॉट? ते पण डिपेंड आहे. तसं तर ते सेफ नाहीये, पण काही केसेसमध्ये एक पेशंटच्या कंडिशननुसार त्या प्रिस्क्राईब करायला लागतात, पण तिथे वेगवेगळ्या आजारानुसार ते ठरवायला लागतं. आयुर्वेदा स्लो आहे म्हणून लोक टाळतात का डिसिप्लिन लागते म्हणून? आयुर्वेदा डिसिप्लिन लागतो, महत्वाची गोष्ट आहे. कारण डिसिप्लिन तिथे त्यामुळेच बरेच लोक नाही करत की तिथे तुमचे पथ्य आहार या सगळ्या गोष्टी ते डिसिप्लिन कमी पडतो. एक मेसेज आजच्या प्रत्येक स्त्रीला जो फक्त एका वाक्यात तुम्हाला देऊ वाटतंय? बापरे, एका वाक्यात तर मला असं वाटतं की आजच्या स्त्रीनी ना स्वतःला सगळ्यात पहिलं की ओळखायला पाहिजे. वेगवेगळ्या रोल करताना तिचा जो एक रोल तिला म्हणजे की आईचाच रोल कधी कधी पुढे जातो आणि मग तिचं जे करिअरचं स्वप्न असतं ना ते मागे असतं, ते कधी कधी ते मागे राहतं. सो पुढे जाऊन मग 40 पर्यंत आले की तिला असं वाटतं माझ्या आयुष्यात काहीच नाहीये. सो तिने सगळ्या रोलला समान न्याय द्यायला शिकलं पाहिजे आणि मी टाइम घ्यायला पाहिजे असं मला वाटतं की त्यामुळे स्वतःचं कनेक्शन तिला स्वतःसोबत करता येईल. आणि जर तो मी टाइम घेतला तर ती तिथे फ्रेश होते आणि मग अशी फ्रेश झालेली जी स्त्री आहे ती मग एक वाईफ म्हणून फ्रेश असते, ती एक आई म्हणून पण तिथे त्या नात्यामध्ये फ्रेश असते. ज्या ज्या ठिकाणी ती जाईल ती स्वतःला तिथे त्या पद्धतीने ताजीतवानी उत्साही स्त्री म्हणून तिथे कनेक्ट करू शकते. सो म्हणजे तिने ती ऍक्च्युली स्वतः आतून खुश असते, त्यामुळे ती प्रत्येकाला खुश ठेवण्याचं तिच्यामध्ये तेवढी कॅपॅबिलिटी. कॅपॅसिटी. आणि दुसरी एक गोष्ट मला अजून एक सांगावं असं वाटतं की मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री म्हणजे आता ह्या वुमन्स डेच्या निमित्ताने स्त्री काय म्हणतं की माझ्या आनंदाची जबाबदारी माझ्या बाकीच्या लोकांकडे, म्हणजे माझे घरातले सासू सासरे असतील किंवा नवरा असेल. सो मला असं वाटतं की तिने स्वतःला आठवावं की लग्नाच्या आधी ती तिच्या आनंदाची जबाबदारी दुसऱ्याला देत होती का, सो ती तिची जबाबदारी कंप्लीट घेत होती, त्यामुळे ती हॅप्पी होती. सो तिने आत्ता पण स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. जसं इतरांना खुश करताना ती विसरते की माझ्यातली एक व्यक्ती आहे की तिला मी खुश ठेवत नाही. सो तिने स्वतःला जर तिथे त्या प्रकारे समानतेने वागवलं तर ह्या सगळ्या गोष्टीच तिथे थांबतील. सो स्वतःला ती ब्लेम पासून वाचू शकते आणि हॅपी राहू शकते. ऍक्च्युली एक फंडा तोच आहे का तुम्ही स्वतःला समजून घ्या, स्वतःला वेळ द्या, हो स्वतःला प्रायोरिटी बनवा. हो. सर्वात मेन म्हणजे आपण स्वतःची प्रायोरिटी सर्वात लास्ट असते. हो, ते तिथे चुकतं आणि मग हळूहळू ते खुपायला लागतं की मला कोणीच विचारत नाहीये, मला कोणीच किंवा काही. ना ते स्त्रिया स्वतःहून देतात आणि मग त्यांचं असं होऊन जातं मी तर किती करते, हो, त्या मानाने मला रिटर्न काहीच येत रिटर्न नाही. मिळत नाही. सो मग त्यावेळेस तिने स्वतःला पण ते दिलं तर आपण स्वतःला जी वागणूक देतो तीच वागणूक इतर आपल्याला देत असतात. सो बाकी बघतात की आपण स्वतःला महत्व देत नाही तर त्यांना दिसतं की आपण देत नाही तर ते देत नाहीत. सो तुम्ही स्वतःला पण तसं वागणूक द्या, त्यामुळे तुम्हाला आपोआपच त्या गोष्टी मिळायला लागतील. आजच्या संवादातून मला एक गोष्ट छान समजली. वुमन्स हेल्थ म्हणजे फक्त रिपोर्ट्स नाही, तर ते इमोशन्स, हॉर्मोन्स, लाईफस्टाईल, माइंडसेट याचा एकत्र परिणाम आहे. आयुर्वेद आणि योगा आजच्या धावपळीत जीवनात आपल्याला एक संतुलन देण्यासाठी प्रॅक्टिकल टूल आहे. तुम्ही त्याचा नक्की वापर केला पाहिजे. आणि आजच्या या पॉडकास्टमधून मॅम मला खात्री आहे अनेक स्त्रियांना, कपल्सला, कुटुंबांना आपल्या आरोग्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघण्याची प्रेरणा मिळाली असेल. मॅम, इतक्या साध्या आणि सोप्या शब्दात आमचं मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. असंच अर्थपूर्ण चर्चेसाठी बघत राहा एक्सप्रेस विथ शिल्पा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन उमेदीने. धन्यवाद. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये शिल्पाशी गप्पा मारून मला खूप मजा आली आहे आणि माझ्या काही अनुभव इथे मला शेअर करता आले, काही नॉलेज शेअर करता आलं, तर त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. सो माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही पण अशा प्रकारे आनंदी राहा आणि तुमच्या हेल्थची काळजी घ्या. थँक्यू. तुम्हाला जर काही स्पेशल प्रॉब्लेम्स किंवा तुमचं स्पेशल काही हेल्थ विषयी समस्या असतील तर हेमास योगा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मॅमशी कम्युनिकेट करा. थँक्यू.